नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. घटना आहे पंजाबमधील मध्य प्रदेश मुरेला जिल्हा. ही घटना 2025ची आहे. मुरेला जिल्ह्यात एक गाव होतं. या गावामध्ये चरण सिंग कुशवाह आणि त्यांची पत्नी राहत होते. चरण सिंगचं लग्न सीमा नावाच्या मुलीसोबत झालं होतं. त्यांना 3 मुले झाली. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं, परंतु वेळ वाईट कधी येईल हे सांगता येत नाही. चरण सिंगने एका प्लॉटचा सौदा केला होता, परंतु काही पैसे कमी पडत होते. बाकीचे 1.5 लाख देऊन रजिस्ट्री करायचे होते, परंतु चरण सिंग 1.5 लाख देऊ शकला नव्हता. चरण सिंगची पत्नी सीमा हिने लग्नाआधीचा प्रियकर संजयला 1.5 लाख रुपये उधार मागितले. संजय हा सीमाचा जुना प्रियकर असल्यामुळे त्याने 1.5 लाख रुपये सीमाला देऊन टाकले. सीमाचं लग्न झाल्यानंतर प्रियकर संजय मनातल्या मनात प्रेम करत होता. संजयने 1 महिन्याच्या मुदतीवर 1.5 लाख रुपये चरण सिंगला दिले. संजयने चरण सिंगला उधार पैसे दिल्यामुळे संजयचं त्यांच्या घरी येणं जाणे वाढले. यामुळे संजयला जुनं प्रेम आठवायला लागलं. परंतु लग्न झाल्यानंतर सीमाने संजयसोबत संबंध तोडले होते आणि इकडे संजय सीमाला भुलण्याची कोशिश करत होता. परंतु आता सीमासोबत संपर्क झाल्यामुळे तो जुने दिवस आठवू लागला. सीमा बाजारात जात होती, तेवढ्यात संजय आला. संजयला वाटलं आता हा आपला चांगला मौका आहे. तो तिच्यासोबत बाजारात गेला. बाजारात जेवढा खर्च झाला तेवढा खर्च संजयने दिले. संजय घरी जायला निघाला तेव्हा सीमा त्याला म्हणाली, जेवण करून जा. संजयला वाटले सीमाला आपल्याविषयी अजूनही मनात प्रेम आहे. संजयला उत्सुकता होती की सीमाच्या मनात काय चाललेलं आहे. दुसऱ्या दिवशी संजय पुन्हा चरण सिंगच्या घरी गेला तेव्हा सीमा घरी एकटी होती. संजयने झुमके सीमाला दिले. सीमाने झुमके ते कानात घातले आणि संजयने तिची तारीफ केली. तुझा पती कानातले झुमके पाहून खुश होईल आणि तुझी प्रशंसा करेल. त्यावर सीमाने म्हटले, माझ्या पतीजवळ एवढा वेळ नाही की ते माझे झुमके पाहून माझी प्रशंसा करेल. त्यांना तर कामावरून आल्यावर फक्त दारू पिण्यासाठी वेळ असते. सीमाचे हे बोलणे ऐकल्यानंतर संजयच्या लक्षात आले, पती पत्नीमध्ये थोडी अनबन आहे. यानंतर संजय सीमाच्या आणखी जवळ येण्याचा प्रयत्न करू लागला. सीमाला पण संजयचं येणं जाणे आणि त्याच्यासोबत गोष्टी गप्पा करणे आवडू लागले. परंतु संजयला अजूनही मंजिल मिळाली नव्हती. 1 महिना उलटून गेला तेव्हा संजयने चरण सिंगला आपले उधारीचे 1.5 लाख रुपये वापस मागितले. परंतु चरण सिंगने न ऐकल्यासारखं केलं. त्याला संजयकडून उधार घेतलेले पैसे वापस करायचे नव्हते. परंतु याच वेळेस सीमाने म्हटले, संजय तू का माझ्या मागं लागलाय? लग्न का करत नाही? यावर संजयने मोक्यावर चौका मारला आणि म्हणाला, पैसे नाही माझ्याजवळ. तुझ्या पतीला खूप वेळा मी माझे पैसे परत मागितले, परंतु तो लक्ष देत नाही. तुझ्या म्हणण्यानुसार मी तुझ्या पतीला पैसे दिले होते. तू ते पैसे वापस माग. पैसे परत मिळाले की मी लग्न करेल. यावर सीमा म्हणाली, तू चिंता करू नको. पैसे मी द्यायला लावेल. जोपर्यंत पैसे तुला वापस मिळत नाही तोपर्यंत तुला लग्नाची कमी होऊ देणार नाही. सीमाची ही गोष्ट ऐकल्यावर संजय खुश झाला. दुसऱ्या दिवशी मुले शाळेत गेली आणि चरण सिंग कामाला गेला. तेव्हा संजय सीमाकडे गेला. सीमा घरी एकटी होती. सीमा त्याची वाटच पाहत होती. ती संजयला सरळ बेडरूममध्ये घेऊन गेली आणि स्वतःच्या स्वाधीन केलं. त्यांचे शारीरिक संबंध सुरू झाले. या घटनेनंतर दोघांचं प्रेम पुन्हा वाढलं. चरण सिंग मजुरी करण्यासाठी गावाच्या बाहेर जात असे. त्यामुळे सीमा संजयला बोलवून शारीरिक सुख भोगू लागली. संजयचं जाणं येणं वाढल्यामुळे शेजारील लोकांना या दोघांवर शंका यायला लागली. यानंतर ही गोष्ट चरण सिंगपर्यंत पोचली. चरण सिंगने सीमाला वॉर्निंग दिली आणि म्हटले की मी नसताना त्याला घरी येऊ द्यायचं नाही. माझी बदनामी नको. दुसऱ्या दिवशी चरण सिंग कामावर निघून गेला. लगेच सीमाने संजयला फोन केला आणि काही दिवस इथे येऊ नको, कारण माझे पती आणि शेजाऱ्यांना शंका आलेली आहे, असे तिने संजयला सांगितले. काही दिवस संजय चरण सिंगकडे आलाच नाही. परंतु काही दिवसानंतर पुन्हा सीमाने संजयला फोन करून घरी बोलावले. चरण सिंग तेव्हा मथुरा जायला निघाला होता. तो रेल्वे स्टेशनवर होता. तेवढ्यात त्याला फोन आला, संजय तुझ्या घरी आला आहे. हे ऐकून चरण सिंगला खूप राग आला. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो लगेच घरी वापस आला. घरी गेल्यावर संजय आणि त्यांची पत्नी बेडवर एकमेकांच्या बाहुपाशात होते. सीमाच्या पतीला पाहून संजय पळून गेला. परंतु सीमा कुठे जाणार? चरण सिंगने तिला मारहाण करायला सुरुवात केली. तिने पतीची माफी मागितली आणि म्हटले, यानंतर अशी गलती होणार नाही. चरण सिंगने सीमाला माफ केलं. काही दिवसानंतर त्यांनी भेटण्यासाठी दुसरं ठिकाण शोधलं, ते म्हणजे तिचं माहेर. सीमा आता नेहमी माहेरी जायला लागली. पत्नी नेहमी माहेरी जात आहे यामुळे चरण सिंगला पत्नीवर शंका यायला लागली.
एक दिवस चरण सिंग सासूरवाडीला सीमाच्या मागे मागे गेला, तेव्हा त्याला संजय गावात दिसला. त्यामुळे चरण सिंगला जास्त राग आला आणि तो जास्त दारू प्यायला लागला. सीमाला मारझोड करू लागला. परंतु सीमा आणि संजय अलग राहू शकत नव्हते. आता त्यांनी फोनवर प्रेमाच्या गप्पा गोष्टी सुरू केल्या. पण दोघांना शरीरसुखाची चटक लागलेली होती. तिने ठरवलं मूल आणि पती झोपल्यानंतर संजयला रात्रीचं अंगणात बोलवायचं आणि भेटायचं. एक दिवस सीमाने सगळे झोपल्यानंतर संजयला कॉल केला. तेवढ्यात पती उठला आणि त्याने फोन हिसकावून मोबाईल फोन तोडून टाकला. तेव्हा सीमानं ठरवलं की पतीला संपवायचं. तिने मैत्रिणीच्या फोनवरून संजयला कॉल केला आणि म्हटलं, माझ्या पतीला मारायचं आहे. संजय खुश झाला. दिवस उजडला. 2024 19 डिसेंबर. चरण सिंगच्या मुलीचा वाढदिवस होता. तो बर्थडेचं सामान आणायला मुरादाबाद येथे आला होता. सीमा आणि संजयने प्लॅन केला त्याला मुरादाबादमध्ये मारायचं. चरण सिंग मुरादाबादच्या स्टँडवर पोचला तेव्हा संजय तिथे आधीच उभा होता. संजयने चरण सिंगला हुशारीने आपल्यासोबत नेलं आणि दारू पाजली. दोघंही दारू पित असताना संजयने उधारीचे 1.5 लाख रुपये मागितले. हे ऐकून दोघात झगडा झाला आणि मारामारी सुरू झाली. चरण सिंगच्या लक्षात आलं, माझ्यासोबत धोका झाला आहे. तो तिथून पळण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु दारू जास्त पिल्यामुळे तो जास्त दूर पळू शकला नाही. याचा फायदा घेत संजयने त्याला उचलून पगारा डॅममध्ये फेकून दिले आणि निश्चिंत होऊन संजय घरी वापस आला, जसं काही झालंच नाही. इकडे चरण सिंग 4 दिवसापासून घरी न आल्यामुळे चरण सिंगचा भाऊ याने पोलीस स्टेशनला तक्रार दिली. 2 दिवसानंतर पगारा डॅममध्ये चरण सिंगची लाश मिळाली. पोलिसांनी चरण सिंगच्या भावाला लाश दाखवली. तेव्हा त्याने सांगितले की हा माझा भाऊच आहे. हे पोलिसांना सांगितले. त्याने सांगितले की माझ्या भावाला मारणारे संजय आणि सीमा हेच असू शकते. यावर पोलिसांनी संजय आणि सीमाला ताब्यात घेतले. संजयने कबूल केलं. प्रेमिकाच्या म्हणण्यानुसार चरण सिंगला पगारा डॅममध्ये फेकून दिले अशी त्यांनी माहिती दिली. पोलिसांनी सीमाला आणि संजयला बेड्या ठोकल्या. स्टोरी कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.